दो बार के महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटिल ने अपनी दोनों गदाएं कुश्ती महासंघ को लौटाने का निर्णय लिया है। यह कदम हाल ही में हुए विवादास्पद मुकाबले के संदर्भ में उठाया गया है। महाराष्ट्र केसरी कुश्ती स्पर्धा में हाल ही में शिवराज राक्षे और पृथ्वीराज मोहोळ के बीच हुए विवादास्पद मुकाबले ने सभी को हैरान कर दिया। राक्षे ने रेफरी के फैसले पर नाराज होकर उस पर हमला कर दिया, जिसके बाद उन्हें 3 साल के लिए निलंबित कर दिया गया। चंद्रहार पाटिल ने इस पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि शिवराज राक्षे का व्यवहार गलत था, लेकिन रेफरी को सख्त सजा मिलनी चाहिए। उन्होंने 2009 में अपने साथ हुए अन्याय का भी जिक्र किया और कहा कि शिवराज को न्याय मिलना चाहिए। अब पाटिल ने यह निर्णय लिया है कि वे अपनी दोनों गदाएं कुश्ती महासंघ को वापस करेंगे। उनका यह कदम विरोध का प्रतीक है और वे चाहते हैं कि इस मामले में उचित कार्रवाई हो। इस फैसले से कुश्ती समुदाय में हलचल मच गई है और यह सवाल उठ रहे हैं कि महाराष्ट्र केसरी प्रतियोगिता की प्रतिष्ठा और न्याय को लेकर आगे अब क्या कदम उठाए जाएंगे। साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्यासाठी जवळजवळ 28 वर्षानंतर मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली। त्यानंतर 35 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डबल महाराष्ट्र केसरी कोण नव्हतं। 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला सांगली जिल्ह्याला मला मिळाला आणि त्यानंतर खरखर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो। आणि त्या ठिकाणी मला पंचांनी ज्या पद्धतीने शिवराज राक्षेवर अन्याय करून हरवण्यात आलं, तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुक्कामी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना तिथं हरवण्यात आलं। काल रात्रीच एका जाहीर लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळेचे उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी कबूल दिलेली आहे की चंद्रहार पाटलावर 2009 साली अन्याय झालेला होता। संदीप बाप्पा भोंडवे आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा ती कबुली दिली की चंद्रहार पाटलावर 2009 साली अन्याय झाला होता। पण सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदा कबूल करा की चंद्रहार पाटलावर अन्याय झाला होता, माझ्या मनात समाधान होईल। कारण आज मी कुठल्याही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा बघायला सुद्धा जात नाही, कारण त्यावेळी जो माझ्या मनावर घात झालेला आहे त्या अजून मी 15-16 वर्षाला त्यातनं बाहेर निघालेलो नाही। आणि त्या ज्यावेळेस स्पर्धेतनं मला ज्यावेळेस हरवलं गेलं पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो, कारण सहकार्यांच्या मदतीने त्यातनं बाहेर निघालो। पण तीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेली आहे। त्या 5 सेकंदाच्या त्या चुकीच्या निर्णयामुळे त्या एका माकडामुळे त्या शिवराज राक्षेचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे। त्यातनं कुठेतरी मला बाहेर पडायचंय म्हणून मला ही पहिली दुसरी महाराष्ट्र केसरी गदा मी आज 2 दिवसाच्या आत जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मी माघारी देणार। मला ह्या गदांची गरज नाही। मी आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी काम करत राहणार, लाल मातीसाठी झगडत राहणार, झटत राहणार। धन्यवाद।